मी एक अशीच कोकणातली राजापूरमधली एक कहाणी घेऊन येत आहे। आज मी तुम्हाला कोकणातील राजापूरला 30 वर्षापूर्वी आमचे काका सागरबरोबर घडलेल्या एक भयानक अनुभव सांगणार आहे। काका तेव्हा राजापूरला शाळेत शिकायला होता। शाळेपासून गावाची वाडी 6 किलोमीटर अंतरावर होती। तेवढे अंतर तो रोज चालत जायचा आणि लहानपणापासून गावी राहिल्यामुळे तेवढे अंतर तो सहज रोज चालायचा। पण एके दिवशी आंबे काढण्याच्या नादात त्याला शाळेतून घरी यायला उशीर झाला। संध्याकाळचे 7:30 वाजले असतील। त्याला कळले की खूप उशीर झाला आहे। सोबतीला सुद्धा कुणीच नव्हते। तेव्हा त्याने शॉर्टकटने जाण्याचा निर्णय घेतला। त्याने 2 किलोमीटर कमी होते, पण एक भीती होती की जाताना मध्ये स्मशान लागत होते। पण तरी घरी लवकर जायचे असेल तर त्याच रस्त्याने जावे लागेल। तो निघून अगोदर सुद्धा गेला होता, पण सोबत मित्र असताना चालत होता। त्याच्या मनात भीती नव्हती, कारण रस्ता ओळखीचा होता। तो स्मशानजवळ पोचला। सगळीकडे एकदम शांत आणि भयान वाटत होतं, म्हणून त्याने चालण्याचा वेग वाढवला। स्मशान क्रॉस करूनच तो गावाच्या दिशेने निघाला। पण अचानक त्याला चालण्याचा वेग कमी झाला, जसं की त्याला कोणी मागे खेचतोय। तरीही तो प्रयत्न करून चालू लागला। अचानक हवेत मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध दरवळायला लागला। तो घाबरला की या स्मशानात पहिली वेळच असा सुगंध येतोय। मागे वळून पाहायची हिंमत त्याच्यात नव्हती। अचानक त्याच्या मागे बायकांच्या पैंजणांचा आवाज आला, जसं कोणी बाई पैंजण घालून त्याच्या मागून येते। तो आता आणखीच घाबरला। त्याला पळता सुद्धा येत नव्हतं। एवढं कमीच होतं की काय की अचानक मागून एका मुलीचा गोड आवाज आला की सागर, मागे वळून बघ, मी किती सुंदर आहे ते। आता तो खूप घाबरला आणि विष्णू श्रोत म्हणायला सुरुवात। तरीसुद्धा त्याला मुलीचा आणि तिच्या पैंजणांचा आवाज येतच होता। प्रत्येक क्षणाला त्याच्या चालण्याचा वेग कमी होत होता। पण त्याने ठरवले की मागे वळून पाहायचे नाही, कारण त्याला आईने सांगितलेले होते की रात्रीच्या वेळी जर कोणी मागून आवाज दिला तर त्याच्याकडे वळून पाहायचे नाही आणि त्याच्या हाकेचा ओ सुद्धा द्यायचा नाही। आणि हेच आठवून तो हळूहळू गावच्या दिशेने चालत होता। सामान्यतः स्मशानपासून वाडीला जायला 20 मिनिट लागायची, पण सागर 1 तासपासून चालत होता। तो आवाज आणि सुगंध अजूनही त्याच्या मागून येत होता। अचानक गावच्या वेशीवरती सतीदेवीचे मंदिर त्याला दिसले आणि तो जसा त्या मंदिराजवळ पोहोचला तसा त्याच्या मागून येणारा आवाज होता, तो सुगंध होता, ते दोन्ही नाहीसे झाले। आणि अचानक पायात जे बंधन वाटत होते ते सुद्धा चालण्यात अडथळा होत होता, तो सुद्धा नाहीसा झाला। आता त्याने धावायला सुरुवात केली। तो थेट घराच्या दरवाजाजवळ आला आणि बेशुद्ध झाला। जवळजवळ 2 हप्ते तो आजारी होता आणि जेव्हा काका आम्हाला ही गोष्ट सांगत होत्या तेव्हा त्याने अनुभवली ही भीती त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती। अशी आमच्या काकांबरोबर घडलेली ही घटना कोकणातील होती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।